चला तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीने केक बनवणार आहोत. झटपट असा पाकातला केक आज आपण बनवणार आहोत. खूप मस्त असा लागतो. पाकातले तुम्ही गुलाबजाम वगैरे खाल्ले असतील, पण केक कधी खाल्लाय का? नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. नक्की तुम्हाला केक आवडेल हा. बाहेरचा केक आणायचं तुम्ही विसराल. कमी साहित्यामध्ये बनतो, 2 ते 3 साहित्यामध्ये, व झटपट असा हा केक बनतो. फर्स्ट टाईम जरीही तुम्ही केक बनवत असाल तरीही तुमचा केक बिघडणार नाही अजिबात. एकदम परफेक्ट असा स्पंज केक तुमचा होईल. मीही हा केक फर्स्ट टाइम बनवलेला आहे. इतका मस्त असा झाला आहे ना, खूपच मस्त. तुम्हाला कलरवरून समजतच असेल की केक आपला कसा झाला आहे ते. खूप मस्त असा हा केक होतो. तुम्ही नक्की एक वेळेस बनवा. बघू शकतास किती स्पंजी असा केक झालेला आहे. कलरसुद्धा बघू शकता किती मस्त असा झालेला आहे. जरी तुम्ही कधी केक बनवला नसेल, फर्स्ट टाइम बनवत असेल, तरीही तुमचा हे केक बिलकुल बिघडणार नाही. असं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगते. बघू शकता मी सुद्धा फर्स्ट टाइम बनवलेला आहे. किती जाळीदार असा केक आपला झालेला आहे. दाणेदार असा केक झालेला आहे. बघता क्षणी खावासा वाटणारा केक हा नक्की तुम्ही एक वेळेस बनवा. मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे व आपल्याला 1 वाटी दही घ्यायचं आहे. मी 1 वाटीला थोडंसं कमीच दही घेतलेलं आहे. 1 वाटी दही घेतलं तरी पण चालतं. माझं थोडंसं आंबटसर असं दही होतं, म्हणून मी थोडंसं वाटीला कमीच दही घेतलेलं. जर तुमचं आंबट असेल तर अर्धी वाटी दही घ्या. बस छान सपक असं असेल दही तुमचं तर 1 वाटी दही घ्या. फ्रेश दही घ्या. पण मग इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण. अशा प्रकारे गाठी वगैरे याच्या बिलकुल होऊ द्यायच्या नाही. तुम्ही जेवढं या बॅटरला असं एका डायरेक्शनने फिरवाल, जेवढं फेटाल तुम्ही, तेवढा आपला केक छान एकदम सॉफ्ट स्पंजी असा होतो. मी पिठी साखर घेतलेली आहे. इथे 1 वाटीला थोडंसं कमीच एवढी घेतलेली आहे साखर, कारण की आपल्याला पाक टाकायचा आहे वरतून. परत गोड केक बनतो आहे, त्यामुळे मी थोडंसं म्हणजे अर्धी वाटीला थोडंसं जास्त साखर टाकलेली आहे. अर्धी वाटी घेतली तरी पण चालतं. तुम्ही जर पिठी साखर नसेल काढलेली तर तुम्ही तशीसुद्धा डायरेक्ट साखर घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला साधारण 5 ते 6 मिनटं असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. तर साईडला 2 ते 3 मिनटं मी साईडला ठेवणार आहे. जास्तीत जास्त तुम्ही 5 मिनटं ठेवलं तरी पण चालतं. 5 मिनटं साईडला ठेवलं तरी पण चालतं. मी 2 चम्मच इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही यामध्ये मैदासुद्धा टाकू शकता, पण मी इथे गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला आहे. 2 चम्मच गव्हाचं पीठ घातलेलं आहे. छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे एका डायरेक्शनने. एकदम असं हलकं फुलकं आपलं बॅटर झालं पाहिजे. बघू शकता साधारण 4 मिनटं मी असं फेटून घेत आहे. मस्त असं बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे एकदम हलकं फुलकं आपलं बॅटर हे झालं पाहिजे. यामध्ये मी साधारण 1.5 चम्मच एवढं तेल घालत आहे. कोणतंही वासाचं तेल आपल्याला इथे वापरायचं नाही, नाहीतर केकचा वास आपल्या येतो, स्मेल येतो त्या तेलाची. त्यामुळे आपल्याला तेल इथं साधंच वापरायचं आहे, जे तुम्ही रोजच्या खाण्यात वापरता तेच. थोडंसं मी तेल लावत आहे. असं साईडने आपल्याला पसरवून तेल घ्यायचं आहे. मैदा असेल तर मैदासुद्धा टाकू शकता. मैदा नसेल तर पीठसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. केकामध्ये मैद्याचा वापर बिलकुल केलेला नाही. गव्हाचं पीठच मी इथे घालत आहे. असं छान असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. याने काय होईल, आपल्याला सहज असा केक आपला निघेल, चिटकणार नाही. बटर पेपर असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा देखील तुम्ही करू शकता. तर परत त्याला मी असं हे पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे, पेपर वगैरे. आणि कढईसुद्धा तापवायला तिकडे अगोदरच ठेवायची आहे. मी कढई कमी गॅसवरती तापायला ठेवलेली आहे. खायचा सोडा मी अर्धा चम्मच घातलेला आहे. यामध्ये इनो घातली तरी पण चालतं किंवा नाही घातली तरी पण चालतं. मी येथे खायचा सोडाच अर्धा चम्मच एवढा घातलेला आहे. बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही या बॅटरीला फेटाल, जेवढं एका डायरेक्शनने फिरवाल, तेवढा आपला केक हा स्पंजी एकदम असा छान मऊ असा होतो, दाणेदार. बघू शकता किती मस्त असं फ्लवी आपलं पीठ हे झालेलं आहे, बॅटर रेडी. तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते मी. अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला. एकदम पातळ किंवा एकदम घट्टसर असं आपल्याला हे बॅटर बिलकुल अजिबात ठेवायचं नाही. अशा प्रकारेच ठेवायचं. जर जास्तच पातळ करेल तर आपला केक बिलकुल फुगणार नाही. एकदम चपटा असा होईल व कच्चा राहील. घट्ट ठेवाल तर एकदम असा कडक असर असा केक आपला बनेल. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बॅटर हे रेडी करू घ्या. आणि परत मग लगेच आपल्याला त्या बॉलमध्ये टाकायचं. तिकडे कढई तापवायला ठेवायची. छान अशी आपली कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता.
मी असं उलटा स्टँड ठेवला आहे. सरळ जर ठेवलं तर कढईच्या खूपच वरती असं हे येत आहे, त्यामुळे मी असं उलटा स्टँड ठेवला आहे. मिठाचा वगैरे बिलकुल मी इथे वापर केला नाही. तुम्ही मीठ वापरलं तरी पण चालतं किंवा नाही ठेवलं तरी पण चालतं. एक असं मी टोपलं ठेवलेलं आहे वरून स्टीलचं. प्लेट अशी बसत नव्हती, साईडने हवा जात होती. तर डायरेक्ट आपला 35 ते 40 मिनटामध्ये चेक करायचं आहे आपला केक झाला आहे का. बघा मी 35 मिनटं झालेले आहेत. आता मी केक चेक करत आहे. एकदम छान आपला मस्त असं झालेला आहे. बघू शकता तुम्ही, बिलकुल चाकूला आपल्या केक लागत नाही. म्हणजे साधारण 35 ते 40 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. आधीमध्ये बिलकुल आपल्याला चेक करायचा नाही. केक हाताला बिलकुल लागत नाही. परफेक्ट असा 35 मिनटामध्ये आपला केक हा रेडी झालेला आहे. चला आता त्याला काढून घेऊ आपण. साधारण 2 मिनटं मी साईडला ठेवणार आहे आणि लगेच काढणार आहे. चाकूच्या सहाय्याने साईडला असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्या कडा मोकळ्या करायच्या. सहज अलगद निघलेला आहे आपला केक, तरी पण मी असं फिरवून घेत आहे. आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये उबडा करून घ्यायचा आहे केक. असं उबडं सहज असा अलगद निघेल आपला केक. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, सहज असा केक निघलेला आहे आपला. एकदम असा गरम केक आहे. बघू शकता तुम्ही, वाफा पण निघत आहे. बिलकुल आपल्याला केक चिटकलेला नाही, सहज असा निघलेला आहे. किती स्पंजी असा केक झालेला आहे. कलरसुद्धा तुम्हाला बघून समजतच असेल की किती मस्त असा केक आपला झालेला आहे. नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस केक बनवून बघा. खूप आवडेल. बाहेरचा केक आणायचं तुम्ही विसरून जाल. जर तुम्ही अशा पद्धतीने एकदा केक बनवला तर बाहेरचा विसरून जाल. 100% केक असा घरीच बनवणार तुम्ही. असं सुद्धा आठवड्यातून 2 वेळेस नक्कीच तुम्ही बनवून खाल. इतका मस्त असा केक लागते. चला तर थोडंसं मी इथे 1 वाटी पाणी ठेवलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त गोड बनवायचं तर तुम्ही जास्तसुद्धा पाणी ठेवू शकता. याचं माप वगैरे बिलकुल काहीही नाही. थोडीशी मी साखर घातलेली आहे. यामध्ये आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे. साधारण 1 तार येईल एवढी आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे याची. जास्तच आपल्याला कडक चाचणी करायची नाही. 1 तार येईल एवढीच चाचणी आपल्याला बनवायची आहे. साखर छान अशी विरघळली, 1-2 उकळी आली की आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे. मस्त अशी आपली चाचणी ही रेडी झालेली आहे. तुम्हाला दाखवते, बघू शकता मी. अशा प्रकारे 1 तार अशी येईल. तर आता हे आपल्याला पाक आपल्या केकमध्ये सोडायचा आहे. खूप मस्त असा केक होतो. तुम्ही नक्की अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. समोरून आपल्याला अजिबात टाकायचं नाही. समोरून केकला आपल्या चाचणी बिलकुल टाकायची नाही. पाक केक आपला सोडून देतोय, पीत नाही, सोकून घेत नाही. त्यामुळे आपल्याला उलटा केक करायचा व असे चम्मचच्या सहाय्याने पाडून घ्यायचे व असा उलटा केक करून आपल्याला पूर्ण ही चाचणी टाकून द्यायची आहे. पाक जे केलेलं आपण ते खूप मस्त असं होते आणि चिकट बिलकुल लागत नाही. टाकलं म्हणून वाटतसुद्धा नाही. बघू शकता पूर्ण सोकून घेतलेलं आहे. वाटतसुद्धा नाही की आपण चाचणी वगैरे काही टाकलेलं आहे म्हणून. अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता उलटा केक करून. साधारण 2 वाटी एवढी आपण चाचणी टाकू शकतो या केकला. मस्त असं सोकून घेतलेलं आहे पूर्ण. बघू शकताच किती स्पंजी असा केक झाला आहे. मी तुम्हाला जवळसुद्धा दाखवते. बिलकुल चिकट वगैरे वाटत नाही हाताला. खायला तर खूपच मस्त लागते. नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा केक. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल जरा जरी तुम्हाला तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. तर केक कट करून बघू आपण. किती मस्त असा जाळीदार दाणेदार असा केक झाला आहे. तुम्ही बघू शकता. बघता क्षणी खावासा वाटणारा हा केक नक्की तुम्ही एक वेळेस बनवून बघा. फक्त 1 वाटीपासून एवढा केक आपला छान असा स्पंजी झालेला आहे. एक वेळेस नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. चला पुन्हा भेटू पुढे.